जय भीम नमो बुद्धाय. सध्या मी आता नागपूरच्या संविधान चौकामध्ये जात आहो आणि संविधान चौकामध्ये जे आहे आज महामानव क्रांती सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी होताना आपल्याला दिसणारच आहे. सध्या मी हा जो रोड आहे हा विधान भवन परिसराचा रोड आहे आणि इकडे विधान भवन मागे आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंती साजरी आपण बघू शकता. भीम सैनिक जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे सही आहे ते शर्टवर त्यांच्या टी शर्टवर दिसत. काय सांगाल जयंती साजरी करण्यासाठी आले? जयंती साजरी करण्यासाठी काय म्हणणार, उत्सुकता खूप जास्त वर राहते. वर्षभराची एका दिवशी राहते उत्सुकता. काय म्हणणार आता आधी तिकडे संदेश काय देणार आजच्या दिवशी युवकांना? संदेश ते जेव्हा शिका, संघटित व्हा, आणखी संघर्ष करा. शिकणं खूप महत्वाचा संदेश आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण हे सगळे युवक जे आहे संविधान चौकाच्या वाटेकडे जाताना आपल्याला दिसत आहे. जोडीनं चालू आहे. बोला, सोबत आलेलो आहे आम्ही बी. कारण संविधान चौकातली जी जयंती आहे ही जयंती संपूर्ण देशामध्ये होत नाही. जे या ठिकाणी मोठे मोठे डीजेचे सेटअप लावले राहतात आणि इथून एक संकल्प घेतला जातो. कुठून आले आहे? कुठून आले? आम्ही रविनगर. रविनगर मधून आलेले आहे. काय सांगाल आजचा दिवस आपल्यासाठी काय किती महत्वाचा दिवस आहे? आपण वर्षातून एकच दिवस आपल्यासाठी एवढा महत्वाचा आहे आपण सांगू नाही शकत. आजचा दिवस खूप मोठा आहे. आपण एवढा वेट करतो, खूप दिवस वेट करतो. 365 दिवसातून आम्ही 364 दिवस याच दिवसासाठी वेट करतो फक्त. हो, आज आमच्यासाठी सगळ्यात खुशीचा दिवस आहे. युवकांना काय संदेश द्याल? तुम्ही सुद्धा युवक आहे. आम्ही युवकांना असं संदेश देईल पर्सनली की आपल्या ज्या हक्काची लढाई होती त्या एकाच माणसानं लढली होती आणि त्या माणसासाठी आपण हमेशा उभे राहू. ते कुठलीही परिस्थिती असू द्या, काही असू द्या. संविधानाच्या बद्दल काय सांगाल? संविधान जे आहे ना ते आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. देशाचा जे पण ऑनगोईंग आहे, डेमोक्रेसी आहे, सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे आणि त्याच्याच वर पूर्ण देश चालत आहे. आणि संविधानाच्या रक्षणासाठी सगळ्या युवकांनी समोर यायला पाहिजे. 100% यायलाच पाहिजे. संविधान म्हणजे आपला हक्क आहे. बरोबर आहे. संविधानाशिवाय देश चालणारच नाही. नक्कीच ही युवकांच्या प्रतिक्रिया. संविधानाशिवाय देश चालणार नाही आणि खरीच आहे संविधानाने जे अधिकार दिलेले आहे, मौलिक अधिकार दिलेले आहे, आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 90 ने जो अधिकार आम्हाला बोलण्याचा दिलेला आहे, वागण्याचे अधिकार आहे, म्हणजे धार्मिक अधिकार, सर्व अधिकार जे आहे संविधानाने दिले आहे. आता आम्ही बघू शकतो इथे जे आहे सुद्धा व्यवस्था केलेली आहे. सैनिकांना इथे पाणी सुद्धा मिळते आणि डीजेचा जो सेटअप आहे सेटअप कडे आता मी तुम्हाला घेऊन जात आहोत. एक सांगू इच्छितोय, वंचित बहुजन आघाडी आमचे साहेब प्रकाश साहेब त्यांच्यासाठी एक गाणं मनांपासून मी वेट करत होतो की केव्हा पब्लिक येईल केव्हा वाजवेल. चला एकदा बोला जय भीम. अरे बाबासाहेब के चेले हैं और हर दर्द को हंस के झेले मेरे भाई. हाथ ऊपर.
तेरी निगाहों में शेर का भी डरा नहीं करते। अरे हम तो बाबा साहेब के कट्टर दीवाने, किसी के बाप से डरा नहीं करते। अरे भीमसैनिक थकले का? चला हात वरती. Are you guys ready? अरे मनीमाधियों, तुमसे भिड़ने की ताकत आज भी हम रखते हैं, क्योंकि हम जय भीम वाले हमारे विचारों में बाबा साहब रखते हैं। गुलाम बन के जियोगे तो मुद्दा समझकर लात मारेगी ये दुनिया। अरे बाजारू बन के जियोगे तो यूज कर फेंक देगी ये दुनिया। अरे मी खरं सांगतोय भाऊ, प्रत्येकदा मायकिंग करतोय, पण एक नीट लक्ष देऊन ऐकायचं. विचार करा की आज आपण एवढा सोहळा बनवतो फक्त त्या महामानवामुळे, नाही तर आपली काही अवकात नव्हती रे दादा. त्या माणसामुळेच आपली अवकात बनली. आता हात वर करा पहिले एकदा त्या माणसासाठी. आज 13 है और कल 14 एप्रिल है. बोला बाबासाहेब आंबेडकरांचा. चला हात वरती अगरसाठी. अरे बाजारू
जियोगे तो यूज कर फेंक देगी ये दुनिया। अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो दे, शेर समझ कर सलाम ठोकेगी ये दुनिया। मित्रांनो, आपण ही बघितली ना भीम जयंतीची संविधान चौकातली धूम. लाखो अनुयायी जे आहे नागपुरातले ते या संविधान चौकामध्ये आलेले आहे आणि अत्यंत आपल्या महामानवाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करताना आपल्याला दिसली आहे, बघितली आहे. डीजेचे मोठे मोठे सेटअप त्या ठिकाणी लागलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील जे गीतं आहे त्या गीतावर जे आहे आपले युवक जे आहे भीमसैनिक खूप नाचताना आपण बघितलेलं आहे. पण नक्कीच हे एक जे भीम जयंती आहे ही विचाराची जयंती या ठिकाणी साजरी होत असते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या मानवाचे हे उपकार जे आहे ते कधी न फिटणारे आहे. म्हणून त्यांची जयंती साजरी करणं ही या देशवासियांचं कर्तव्य बनते आणि म्हणूनच ही जयंती आहे. कुठल्याही महामानवाची जयंती अशी होत नाही. ती जयंती महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आहे. कारण बाबासाहेबांनी सगळ्यांना अधिकार दिलेले आहे, बोलण्याचे अधिकार दिलेले आहे, शिक्षणाचे अधिकार दिलेले आहे. एक काळ असा होता की अधिकारच नव्हते, शिक्षणाचा अधिकार नव्हता, बोलण्याचे अधिकार नव्हते आणि अथाक जे आहे म्हणजे परिश्रम जे आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांना घ्यावे लागले आहेत. तेव्हा जो आहे आजचा दिवस या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतो आहे. जयंती ही फक्त नागपुरातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर भारत देशातच नाही तर ही जगभर जयंती साजरी केल्या जाते महामानवाची. तर नक्कीच हा जो पूर्ण जो कार्यक्रम आहे आज 135वी जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी साजरी होताना आपण बघितलेले आहे. सगळं पूर्ण व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी बघितलेला आहे. तर नक्कीच आज जे आहे आमच्या WH न्यूज चॅनलच्या सर्व 6,03,000 आमचे जे दर्शक आहे WH न्यूजचे त्या सर्वांना WH न्यूजतर्फे जे आहे महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही कुठून व्हिडिओ बघितला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्यासुद्धा शुभेच्छा ज्या आहे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या शुभेच्छा जगभर आम्ही पाठवूया. तर बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.